अंतर्गत हालचाली या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आता आपण बघूया की खचदरी कशी निर्माण होते ते. चला तर कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे तडतात आणि त्या दोन तड्यांदरम्यानचा भूभाग जो असतो तो खचतो. इथं बरोबर आपल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय आणि स्पष्टीकरणामध्ये आपल्या मुद्द्यांच्या स्पष्टीकरणामध्ये आणि त्याच्यामध्ये बघा काय होतंय. भूकवचाला इतका ताण पडतो की समोरासमोर तडे पडतात आणि त्या दरम्यानचा भाग खाली खचतो आणि कसा तो दिसतोय बघा. आता खचलेला हा खोलगट भाग म्हणजेच काय तर खचदरी, बरोबर. आणि खचदरीचे दोन्ही बाजूला उतार हे तीव्र असतात. काय असतात? तीव्र असतात. उदाहरणार्थ भारतातली नर्मदा नदीची खचदरी आणि आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली आणि युरोप मधली ऱ्हाईन नदीची खचदरी इत्यादी बघा. आणि उजव्या बाजूला ती आपल्याला अजून खचदरी दिसते. बघितलं कसं फरक हे झालेला आहे. म्हणजे तो परिणाम कशा रीतीने इकडं झालेला आपल्याला दिसतोय. चित्रामध्ये अशा रीतीने होतोय आणि प्रत्यक्षात निसर्गामध्ये कसं झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथं आता दिसतंय. पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये खंड निर्माणकारी हालचाली ह्याच्यामध्ये आपण आता बघूया. तर मंदभू हालचाली ह्या पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेनं या होतात आणि या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण असा भाग वर उचलला जातो किंवा खचून जातो, खाली खचतो. आणि मग हा भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळं खंडांची निर्मिती ही होते आणि म्हणूनच या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. मग अशा हालचालीमुळं काय होतं तर विस्तीर्ण पठारांची सुद्धा निर्मिती होऊ शकते. परंतु मूळचा जो भाग जो भूभाग असतो तो खाली खचला तर मग समुद्र सपाटीच्या खाली जातो. कुठे जातो? समुद्र सपाटीच्या खाली जातो आणि अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. कुठं? समुद्राच्या खाली जातो आणि आता हा तळ आहे तिथे जाऊन तो बसतो. मग आता शीघ्र भू हालचाली आपण आपल्या पाठाच्या आपल्या धड्याच्या सुरुवातीलाच भूकंपाच्या बातमीचा अभ्यास केला, त्याची चर्चा केली. भू म्हणजे काय तर जमीन आणि कंप म्हणजे काय तर थरथरणं. काय म्हणतात? थरथरणं. आपण थंडीत कसं थरथर थरथर कापतो किंवा थंडी वाजली तर तसं कंप, थरथरणं, बरोबर. पुढे आता भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे. म्हणजे जेव्हा भूकंप येतो तेव्हा सुद्धा अशी जमीन थरथर 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 करत असते, कशी थरथरते. तर मग भूकंपाची तीव्रता आणि परिणाम याची माहिती तुम्हाला सुरुवातीला आपण ज्या कृत्या केल्या ना, आपण सुरुवातीला ज्या कृत्या केल्या त्या दिलेल्या कृतीतून झाल्या, बरोबर. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातल्या भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालीची माहिती जाणून घ्यायची. तर सगळ्यात प्रथम भूकंप. तर भूपृष्ठाच्या अंतर्भागात आतल्या भागामध्ये सगळ्या घडामोडी हालचाली होत असतात. म्हणजे काय? प्रचंड ताण निर्माण होतो आणि तो ताण एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यानंतर तो मोकळा होऊन जातो. म्हणजे काय? तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होतं आणि ऊर्जा लहरी निर्माण होतात. यामुळे काय होतं? भूपृष्ठ कंप पावतो अगदी आणि म्हणजेच भूकंप होतो. मग आता या भूकंपाची तीव्रता ही रिश्टर या एककात भूकंप मापन यंत्रानं मोजली जाते. कोणत्या? भूकंप मापन, बरोबर. आकृती 2.11 मध्ये बघा. आता पुढे भूकंपाची कारण काय? भूपट्ट सरकणे, भूपट्ट एकमेकांवर आदळणे आणि भूपट्ट असा एकमेकांच्या वरती खाली जाणे. म्हणजे अक्षरशः जमीन जात्या विद्यार्थी मित्रांनो.
मग आता ह्या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ताण निर्माण होऊन खडकामध्ये विभंग निर्माण होतात. काय होतात? विभंग. आणि ज्वालामुखीचं उद्रेक होतं. काय होतं? ज्वालामुखीचा उद्रेक. पुढे बघूया आपण काय शिकलो. भूकंप होण्याची कारण स्पष्ट करायची. खचदरी निर्माण होण्याची, भूकवचावर हालचालीची कोणती क्रिया घडावी लागते हे पण तुम्हाला लिहायचंय. काय? हो बरोबर. खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालीची कोणती क्रिया ही घडावी लागते. बरोबर. पुढे जाऊया.